नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कावेरी उदयला सांगत असते की नातं कुठचंही गृहीत धरता येत नाही. ते नातं कितीही कवळं असो किंवा कितीही मजबूत, ते टिकवण्यासाठी प्रयत्नच करायला लागतात. म्हणते का गं कावेरी, सतत 24 तास चिकूला अगदी चिटकलेली असते. उदयला कधी संधी मिळायची त्याच्या जवळ जायची, प्रेम करण्याची, माया करण्याची किंवा बाप आहे म्हणून काहीतरी त्यासाठी करण्याची. एक मिनिट तरी त्याला सोडतेस का गे कावेरी? चिकूला तुझ्यापासून तोडलं, दूर केलं तर त्याला त्रास होईल, तो रडरड करेल, कसं तरी होईल त्याला. म्हणून या काळजीपोटी उदयने तुझ्याकडून त्याला घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आता सगळ्यांच्या समोर उदय कसा दोषी आहे हे सांगतेस का? यमुना म्हणजे एक्झॅक्टली, चिकूला त्रास होऊ नये म्हणून मुद्दाम दादा त्याच्यापासून लांबच राहिला आणि कावेरी जवळ असू दिलं. तीही सांभाळ करत होती. अचानक दादा जवळ गेला असता तर चिकूने खूप त्रास दिला असता. त्याला त्रास होऊ नये या विचाराने दादा जरा लांबच राहिला. ज्या दिवसापासून चिक्कू आपल्या घरात आला तेव्हापासून त्याची आजी झाली. मुद्दाम जीव लावा वाटला नाही किंवा नवीन काहीतरी त्याच्यासाठी करावं अशी गरजच भासली नाही. तरीही कावेरी, माझ्याबद्दलही काही शंका आहे का गं तुला? आणि हो असेल तर सांग बरं. आता मुद्दाम कावेरीचं म्हणणं खोडून काढायचं म्हणून काहीतरी बोलत असते आणि उदयला प्रोत्साहन देत असते. चिकूला म्हणते, चिकू तुला आवडते ना रे बाळा आजी? आता उदयकडून चिकूला घेते आणि त्या साहेबांच्या समोर उभी राहते. काय हो, तुम्हाला काय वाटतं? अमृता या बाळाला सांभाळायला समर्थ नाहीये. हो, तुमचं म्हणणं मीही मान्य करते. पण कसं आहे ना, आजपासून चिकूची जबाबदारी मी स्वतः घेणार आणि मी आजी आहे. तुम्ही मला नाही असं म्हणू शकत नाही. आणि सांभाळायची जबाबदारी मी घेतली आहे यावरही तुम्हाला काही अडचण नसणार. तुम्ही असं म्हणू शकत नाही कारण मी आजी आहे त्याची, बरोबर ना? हो, मी समर्थ आहे माझ्या बाळाला सांभाळायला. पण एक गोष्ट सांगते मी क्लिअरली, आजपासून कावेरीचा आणि चिकूचा काही एक संबंध नाही. त्याच्या जवळही उभा राहायचं नाही या कावेरीनं. यश आता पटकन येतो आणि म्हणतो, प्लीज असं करू नको. चिकूला सवय झाली कावेरीची, त्याला तिच्या जवळ जाऊ दिलं नाही ते दोघांसाठी खूप अवघड होणार. प्लीज असं वागू नको, इतका कठोर निर्णय घेऊ नको. यश आता खूप रिक्वेस्ट करत असतो. ही काही कमी नसते. आता त्या साहेबांच्या समोर ड्रामा करते, इमोशनल, डोळ्यात पाणी आणलेलं असतं. नको ग कावेरी असं करू. अगं चिकू या घरचा नातू आहे. नातू, कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी पुतण्या, कोणाचं तरी काही ना काहीतरी नातं आहे. हे नाते संबंध इथे आहे. इथे असला तरच त्याला जपता येणार आहे. सगळ्यांच्या पासून दूर करून तुला काय मिळणार आहे? नको ग कावेरी असं करू प्लीज. ते सर म्हणतात, हे बघा, या घरात खूप माणसं की चिकूला सांभाळू शकतात आणि चिकूचा चांगला सांभाळही होऊ शकतो हेही आम्हाला माहिती आहे. तरीही आम्ही अमृता मॅडमला त्याला सांभाळण्याची जबाबदारी देऊ शकत नाही किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. सगळं ठीक आहे, बाळाची काळजी मात्र घ्या तुम्ही. चला येतो आम्ही. ते साहेब लोक निघून गेलेले असतात. आता चिकूला घेऊन अमृताच्या समोर उभी राहते. अमृता, मातृत्व म्हणजे जबाबदारी असते, खूप मोठी जबाबदारी, आणि ती अगदी प्रामाणिकपणे आणि काटेकोर अशी पूर्ण करायची असते. मुलाला अगदी डोळ्यात तेल घालून बारीक त्याचा सांभाळ करायला लागतो. मातृत्व म्हणजे खूप गोष्टींची जाणीव करायला लावते आणि खूप गोष्टींचा त्याग सुद्धा. आता तुला खूप गोष्टींचा त्याग करायचा आहे, फक्त आणि फक्त चिकूकडेच लक्ष द्यायचे, कळतंय का? अमृता, जी गोष्ट कावेरीला जमली ती तुला का जमणार नाही? तू सुद्धा एक उत्तम आई होण्याचा प्रयत्न कर आणि सगळ्यांना दाखवून दे की तू उत्तम आई आहेस, तुला सुद्धा जमणार आहे. आता धमकी देते अमृताला, परत जर असं काही चिकूच्या बाबतीत झालं तर मी खपवून घेणार नाही. अमृता लक्षात ठेवायचं, हलगर्जीपणा करायचा नाही. कबूल आहे का तुला? बोल. अमृता म्हणते, हो मावशी, तू जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तो नक्की खरा ठरवेल. चिकूची चांगल्या प्रकारे जबाबदारी घेईल आणि सांभाळही करेल. आता माने अगदी प्रेमाने चिकूला दिलेलं असतं अमृताच्या हातात. कावेरीला आणि यशला फार वाईट वाटलेलं असतं. आता अमृताच्या हातात चिकूला देते आणि म्हणते, अमृता, आजपासून तुझं वेगळं असं जग नाहीये. चिकू हेच तुझं जग आहे, कळालं का? कावेरीला खूप असं वाईट वाटलेलं असतं. तिच्या बेडरूममध्ये ती खाली बसलेली असते आणि स्वतःच्या मनाशीच बोलत असते, माझा चिकू मला परत कधीच मिळणार नाही का? काऊ, प्लीज तू काहीतरी कर ना आणि माझा चिकू मला मिळवून दे. कावेरी रडत असते आणि तिच्या काऊला म्हणत असते की तुला माहिती आहे तो फक्त माझ्यासोबतच आनंदात राहू शकतो, प्लीज त्याला माझ्याजवळ दे. विद्या आलेली असते आणि विद्या म्हणते, शांत व्हा बरं, चिकू तुमचाच आहे आणि तुमच्यापासून कुठेही जाऊ शकत नाही, तुम्ही आधी शांत व्हा. विद्या म्हणते, ते तुमचं बाळ आहे, जन्म दिला नाही म्हणून काय झालं? तुमचं बाळ आहे आणि तुमच्याकडेच येणार आहे. आता कावेरीला जरा आधार मिळालेला असतो विद्याचा. कावेरी आता स्वतःला सावरते.
आणि म्हणते, विद्याताई, चिकूला बाबापासून, आईपासून, आजीपासून मला लांब करायचं नाहीये. माझ्याजवळ जरी राहिला तरी तो त्यांच्याजवळच राहणार आहे ना, पण माझ्याजवळ जास्त व्यवस्थित राहू शकतो हे मला कळत का नाहीये आणि मा का देत नाहीये त्याची जबाबदारी मला. त्या अमृताला चिकूची अजिबात काळजी नाहीये, फक्त दिखावा करते आणि त्याचे हाल करते, म्हणून तिच्याजवळ तो नकोय. विद्या आता डोळे पुसते आणि विद्या ही सावरते. वहिनी, तुम्ही आत्ता मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतेय. यश भाऊजी आणि मी तुमच्यासोबत आहोत अगदी शेवटपर्यंत. पण कसं आहे ना, ही तुमची लढाई आहे आणि तुमच्या एकटीलाच लढायला लागणार आहे अगदी शेवटपर्यंत. कळतंय का? आम्ही सोबत आहोत, पण लढाई मात्र तुम्हालाच लढायची आहे. मला खात्री आहे तुम्ही ही लढाई जिंकणार आणि आम्हाला जिंकून दाखवणार. विद्या आता कावेरीचे डोळे पुसते आणि शांत व्हा, धीराने उभं राहायचंय. कावेरी म्हणते, विद्याताई, आज तुम्ही एका मीटिंगला गेला होता ना? हो, गेले होते की. हो वहिनी, त्या लोकांना माझे डिझाईन खूप आवडले आणि त्यांनी इतकं कौतुक केलंय की बस. आता मला असं झालंय कधी माझे ड्रेसेस डिझाईन होऊन माझ्यासमोर येत आहे. वहिनी, हे सगळं खूप मला कठीण जाणार आहे. घरच्या घरी काम करणं वेगळं, पण बाहेर काम करायचं म्हणजे क्लायंटचे डेडलाईन पाळायला लागतात. त्यांना हवं नको ते, त्यांना हवंय तसंच परफेक्ट सगळं काही बघायला लागतं. अडचणीही तेवढेच असतात वहिनी. घर काम काय कमी नाहीये. मला कळतच नाहीये सगळं काही मी कसं मॅनेज करू वहिनी. कावेरीने आता विद्याला सॉलिड अशी आयडिया दिलेली असते. तुमच्या बाबांची तब्येत बरी नाहीये ना, मग तुम्ही बाबांना भेटायच्या निमित्ताने माहेरी जा, तिथे राहा, बाबांनाही भेटा. वेळ मिळेल तसं डिझाईन पूर्ण करा. दोन्हीही कामं होतील, बाबांच्याही जवळ राहायला लागणार आणि डिझाईनसुद्धा पूर्ण होतील आणि मा आणि काकू तुम्हाला काही बोलणार सुद्धा नाही. खरंच वहिनी? हो, अगदी असंच करा. कावेरी म्हणते, इथलं सगळं काही बघेल मी. आता आपण जावा नाहीत तर बिझनेस पार्टनर आहे. पार्टनर, तुम्ही जाऊन या. विद्याला खूप असा आनंद झालेला असतो. कावेरीचा हात पकडते आणि म्हणते, हो जाते मी. विद्या म्हणते, जाण्याआधी मला एक काम करायचंय, ते काम आधी पूर्ण करणार. यश आलेला असतो कावेरीच्या रूममध्ये आणि कावेरीची समजूत काढत असतो. हे बघा, मी आता काहीही बोललो, काहीही केलं तरी ते तुम्हाला समजणार नाही किंवा तुम्ही समजून घेऊ शकत नाही, कारण तुमची मनस्थिती सध्या वेगळी आहे कावेरी. कावेरी म्हणते, अमृता कितीही चुकत असू दे, कितीही काही वागू दे, सतत तिच्या चुकांवर पांघरून घातलं जातं आणि तिला प्रोत्साहन दिलं जातं. या सगळ्या गोष्टींमध्ये चिकूचे हाल होत आहे, हे कळतंय का? यश म्हणतो, हो मी तेच म्हणतोय आणि तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. यश म्हणतो, कावेरी, तुम्ही जितक्या खचाल त्याचा फायदा अमृताला होणार आहे आणि तिला फायदा होऊ द्यायचा नाहीये. अजूनही 12 तास आहे आपल्याकडे, काहीही करू शकतोय आपण. यश म्हणतो, मी माझ्या बायकोला चॅलेंज हारताना बघूच नाही शकत, त्यामुळे काहीही करून आपल्याला हे चॅलेंज जिंकायचंय. कळलंय का कावेरी? अमृता इकडे मस्तपैकी रिलॅक्स अशी बसलेली असते आणि स्वतःवर गर्व असतो तिला. ती म्हणते, अमृतानी काय करून दाखवलं बघितलं का कावेरी? तुझी काय लायकी आहे ना ती दाखवली. आज तुला मी हरवलं आणि तोंडावर पाडलं. प्रत्येक वेळेला मी असंच करणार. चिकू माझा आहे आणि माझ्याकडेच राहणार हे सतत करणार आणि चिकूला माझ्याकडे थांबवून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार. काहीही झालं तरी तुझ्याकडे चिकू येणार नाही, त्यासाठी शेवटपर्यंत मी लढत राहणार. कशी हौस झालीये कावेरी. आणि अमृता मात्र हसत असते, स्वतःशी बोलते आणि स्वतःशीच हसत असते. उद्या चिकूचा बर्थडे आणि तो बर्थडे असा काय थाटात साजरा करते की बघतच राहा. अमृता आता लगेच केकवाल्याला फोन लावते आणि मला केकची ऑर्डर द्यायची. तेवढ्यात चिकू त्रास देत असतो. तिथून फोनवरून बोलता बोलताच म्हणते, चिकू काय रे तुझं सारखं, शांत बस की जरा. आणि फोन खाली ठेवते आणि चिकूला उचलून घेते. इकडे मात्र यश अजूनही कावेरीला प्रोत्साहन देत असतो, आधार देत असतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि अजूनही आपल्याला जिंकायचे. माझी बायको अशी खचलेली मला बघायची नाहीये किंवा हरलेली. कळते का कावेरी? माझी कावेरी कधीही कुठेही काहीही सिच्युएशन येऊ दे, हार न मानणारी कावेरी. आणि तीच कावेरी मला बघायची, जी कावेरी मला हरवल्यासारखी वाटतेय. कळते का कावेरी? यश म्हणतो, ठीक आहे मीच जातो आणि चिकूला घेऊन येतो. तो जातो आणि बेडच्या खाली काठी ठेवलेली असते कावेरीची. ती काठी घेतो आणि कावेरीच्या समोर अगदी काठी फिरवायला लागलेला असतो. काही ना काहीतरी त्याच्याने करत असतो, जेणेकरून कावेरीला प्रोत्साहन मिळणार किंवा तिच्यामध्ये हिंमत येणार. यश मुद्दाम ती काठी फिरवता फिरवता स्वतःच्या डोक्याला लागून घेतो. अरे रे रे लागलं. आणि लगेच कावेरीच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतं, हसू आलेला असतो. त्याने आता यशला बरं वाटतं. हा आनंद बघण्यासाठी ते इतक्या वेळ खाटाटोप करत होतो. यश आता डोक्याला हात लावते आणि किती लागलं ते बघते. ठीक आहात ना तुम्ही? हो मी ठीक आहे कावेरी. तुमच्या चेहऱ्यावर असं स्माईल असू द्या तरच मला उमेद येते आणि हिंमत येते. हो ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. अजूनही 12 तास शिल्लक आहे आपल्याकडे आणि 12 तासात जग इकडचं तिकडं होऊ शकतं. आणि मा म्हणाल्या तसं
आईच्या मनात नेहमी मुलाचा आणि मुलाचाच विचार असला पाहिजे. बाकीच्या कुठल्याच गोष्टींचा विचार आईच्या मनात नसला पाहिजे. आणि आता यश, मी सुद्धा 24 तास यशचाच, चिकूचाच विचार डोक्यात ठेवणार आहे. कळलं का यश? यश म्हणतो हो, मला हेच अपेक्षित होतं. हार मानायची नाही कुठच्याही परिस्थितीत. कळलं का कावेरी? कावेरी म्हणते हो, आता मला चांगलंच कळालंय. यश, माझ्याकडे 12 तास आहे आणि 12 तासात मी जीवाची बाजी लावेल, इकडची दुनिया तिकडं करेल आणि चिकूला परत माझ्याकडे घेऊनच येणार, काहीही झालं तरी. यश म्हणतो दॅट्स लाईक अ माय गर्ल. आणि हो, अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे. यश म्हणतो काय? परत जर काठी चालवायची असेल तर मला सांगा, मी तुम्हाला काठी चालवायला नक्की शिकवेल. म्हणजे अशी पडणार झडणार नाही आणि तुम्हाला कुठे लागणारही नाही. कळालं का यश? यश म्हणतो 12 तासानंतर भेटूया आणि मग मला काठी चालवायची शिकवा. आता यश आणि कावेरी दोघांच्याही चेहऱ्यावर खूप छान असा आनंद आलेला असतो. कावेरीला एक हिंमत आलेली असते आणि काही झालं तरी चिकूला मिळवायचंच. अमृता झोपी गेलेली असते आणि चिकू तिच्या जवळच असतो. कावेरी आता येते आणि चिकूचा गोड असा पापा घेते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, उदंड आयुष्य मिळू दे, सुखी राहा माझ्या चिकू बाळा. कावेरी चिकूच्या जवळ बसलेली असते, निवांत अशी त्याच्याबरोबर वेळ घालवत असते. कारण अमृता निवांत अशी झोपी गेलेली असते, ती काय लवकर उठणार नसते. बाळा, सगळ्यात आधी तुला विश करायचं होतं म्हणून रात्री झोपच लागली नाही रे. तुझ्या जवळ कधी येईल, तुला कधी बर्थडे विश करेल असं झालं होतं. गोड पापा घेत असते आणि त्याच्याजवळ त्याला बघत थांबलेली असते कावेरी. कावेरीचं आणि चिकूचं काहीतरी वेगळंच नातं असतं. अमृता जसा दिखावा करते तसा दिखावा कावेरीचा नसतो. कावेरी खूप मनापासून प्रेम करत असते आणि त्याला तसं जीवही लावत असते, अगदी आईच्या मायेने. अमृता मात्र सगळं हे खोटं खोटं आणि नाटक करत असते. हळूच आता कावेरी चिकूपासून उठलेली असते आणि अमृता जागी झाली की काय चेक करते. चिकू, 48 तासातले अगदी काहीच तास माझ्याकडे शिल्लक राहिलेत रे. तुला परत मिळवणार मी आणि तुला मिळवण्यासाठी बाळा शेवटपर्यंत प्रयत्न करणार. काही झालं तरी तुला मी अमृताच्या तावडीत नाही ठेवू शकत. मग आता इकडे देवाच्या समोर पूजा करत बसलेली असते. पूजा वगैरे होते आणि म्हणते, देव बाप्पा, माझ्या आज चिकूचा बड्डे, त्याला उदंड असं आयुष्य लागू दे, खूप मोठं होऊ दे आणि चांगली त्याला माणूस म्हणून घडवण्याची सुद्धा अमृताला ताकद दे. कसं आहे ना देवा, ती कावेरी उगाच सगळं काही श्रेय तिला घेत असते. तीच चांगली आई होऊ शकते, त्याच चांगला सांभाळ करू शकते, चांगली काळजी करते, तीच त्याची आई आहे असं नेहमी कावेरी स्वतःकडे श्रेय घेत असते. मा आता हे देवासोबत बोलत असते, तेवढ्यात विद्या आलेली असते अगदी तयार होऊन आणि बॅग घेऊन. आता माझ्या वडिलांचं दुखतंय आणि त्यांच्याकडे मला जायचं हे म्हणणार मला आणि मी घरी चालली आहे म्हणून माझी परमिशन घ्यायला आलेली असते. मा आता देवाजवळ कावेरीचं गाणं गात असते की सारखी आई आई म्हणून मिरवते ना ती कावेरी, अमृता सुद्धा उत्तम आई आहे हे दाखवून देणार. माला माहितीच नसतं की अमृता नेमकी काय. माच्या समोर अमृता अगदी चांगली वागत असते किंवा चिकूवर खूप प्रेम करते, काहीतरी नाटक करून माचं मन तिने जिंकलेलं असतं आणि मा सुद्धा अगदी अंधाळेपणाने त्या अमृतावर विश्वास ठेवत असतात. मा म्हणत असते खूप प्रेम आहे अमृताचं चिकूवर, किती करते त्याच्यासाठी, अगदी सख्खी आई असल्यासारखं सगळं काही त्याचे लाड वगैरे पुरवते, पण ह्या कावेरीला का सहन होत नाही काय माहिती. चिकू जेव्हा मोठा होईल ना तेव्हा त्याला तसंच वाटेल की अमृताच माझी सख्खी आई आहे, इतकं काही जीव लावतीये, कळणार सुद्धा नाही की माझी आई नेमकी कोण आहे. विद्या आता माची परमिशन घ्यायला आलेली असती की मा मी येते, ओट्यावर डब्बे ठेवलेत खाऊचे ते पण घेऊन जा आणि लवकर या विद्या. हो मा, लवकर येईन मी. आता विद्याने माचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि परमिशन सुद्धा की मी चालली आहे माहेरी. मा विद्याला म्हणे तिकडे जाऊन सांग की मा आठवण काढतीये आणि हो बाबांची काळजी घे, वेळोवेळी बाबांच्या तब्येतीबद्दल आम्हाला फोन करून सांगत जा, कळतंय का विद्या. हो मा. आणि हे बघ, काहीही जरी लागलं तरी निसंकोचपणे आम्हाला फोन करून सांग, अजिबात संकोच बाळगू नको, काहीही लागलं तर मदत करण्यासाठी ही मा आहेच, कळतंय ना विद्या. विद्या म्हणते हो मा. काही झालं ना विद्या तरी ते व्याही आहेत आणि त्यांना काहीही कमी पडता कामा नये, कळतंय ना तुला. या घरात सगळ्यांनाच असं वाटतं असं नाही ना मा, सगळी परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे काय विद्या, तुला कोणी बोललंय का या घरात? कोणी बोललं असेल तर मला स्पष्ट सांग बरं. मा कोणी काही बोललं नाही, पण आता मी काहीतरी करूनच दाखवणार. मा आता हसते आणि म्हणते म्हणजे काय करून दाखवणारेच बाई तू? तू काय बोलतीये ना विद्या, मला अर्थ लागत नाही. असं बोलतीये विद्या जणू काही युद्धावरच चाललीये. नाही हो मा, असं काही नाहीये. विद्या आता हसते आणि विषय टाळते. मा मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचंय.
विद्याने मासाठी खूप सुंदर अशी साडी बनवून आणलेली असते स्वतःच्या हाताने आणि पहिली साडी तिला मालाच गिफ्ट करायची असती. विद्या आता माच्या जवळ बसते आणि माच्या हातात ती साडी देते. मा म्हणते साडी, हो मा, मी बनवलेली पहिली साडी आहे आणि ती मला तुम्हालाच गिफ्ट द्यायची आहे, म्हणून तुम्हालाच पहिल्यांदा देते मी. मा म्हणते खूप छान साडी मला आवडली आहे विद्या. मा, आज चिकूचा वाढदिवस आहे, संध्याकाळी साडी नेसाल तुम्ही, खूप छान दिसेल तुमच्यावर. मा म्हणते हो नक्कीच नेसणार की, तू इतकी छान बनवली आहे म्हणल्यावर मी का नेसणार नाही. विद्या, देवाने खूप छान अशी कला दिली आहे ग तुझ्या हातामध्ये, ती कला जोपास आणि अशी व्हायला जाऊ देऊ नका. इतकी छान तुझ्याकडे कला दिली आहे ना, मग ती अशी व्हायला जाऊ देऊ नको, तिचं काहीतरी कर. विद्या म्हणते मा, अशीच साडी मार्केटमध्ये सुद्धा मिळावी असं वाटत नाही तुम्हाला. मा म्हणते नाही, ती फक्त घरातच मिळावी आणि घरातच तयार व्हावी एवढीच अपेक्षा आहे विद्या, लक्षात आलं का. मा म्हणते विद्या, जेव्हा तुझ्या कलेला किंमत लागायला लागते ना, तेव्हा ती कला न राहता व्यवसाय होतो. आपल्याला कलाच ठेवायची आहे, तिचा व्यवसाय करायचा नाहीये, कळलं का विद्या. मा, या कलेचा जर व्यवसाय झाला तर कसं वाटेल तुम्हाला. मा आता थोडी चिडते. हे बघ, कला राहिली पाहिजे, तिचा व्यवसाय करायचा नाहीये. आणि एकदा का स्त्री व्यवसाय करायला किंवा काहीही काम करायला घराच्या बाहेर पडली की मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि घराकडे सुद्धा. कशाचंच काही लक्ष राहत नाही, ती फक्त पैसा कमवायला आणि तिचं काय आहे बिझनेस नोकरी ते वाढवण्यासाठी रात्रंदिवस धडपड करते. घराकडे आणि मुलांकडे मात्र तिचं दुर्लक्ष होऊन जातं. आणि विद्या, ते होता कामा नये, कळतंय तुला. काही झालं तरी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नये आणि घराकडे सुद्धा. त्यामुळे तू घरच उत्तमपणे सांभाळ. माने आता स्पष्ट आणि एका शब्दात उत्तर देऊन टाकलेलं असतं विद्याला. आडून विद्या जो प्रश्न विचारत असते त्याचं प्रश्न सरळ आणि सोपं असं उत्तर माने डायरेक्ट दिलेलं असतं. विद्याच्या मनात काय चाललेलं आहे याचा थोडाफार तरी अंदाज मला येणारच, कारण मा असते. मला माहिती आहे हिला स्वतःचा बिझनेस करण्यासाठी ही कायमच धडपड करते. आत्ता सुद्धा जर हिने स्वतःच्या पायावर उभा राहायचा निर्णय घेतला तर अवघड होणार आणि घरातल्या स्त्रिया बाहेर गेल्या की सगळंच बिघडतं असं माचं म्हणणं असतं. म्हणून ती कला आहे आणि कला म्हणूनच जोपासायची असं स्पष्टपणे माने सांगितलेलं असतं. त्याचा बिझनेस करायचा नाही. आणि मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. यश आणि कावेरीने सुद्धा काहीतरी प्लॅन केलेला असतो आणि जबरदस्त असा प्लॅन असतो. यश म्हणतो, कावेरी, कुठचंही युद्ध घाईने रागाने अगदी धडपड करून जिंकायचं नसतं. डोकं अगदी शांत ठेवून ते युद्ध जिंकायचं असतं, तरच ते युद्ध जिंकलं जातं. घाई गडबड गोंधळ केला तर काहीही हाताला लागत नाही, फक्त अपयश हाताला लागतं. त्यामुळे कावेरी, मी सांगतोय तसं आणि त्या प्रकारेच तुम्ही युद्ध जिंकायचंय. यशने आणि कावेरीने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो, त्यामध्ये रिस्क सुद्धा असते. सगळा काही प्लॅन यशने कावेरीला समजून सांगितलेला असतो आणि कावेरीने तो समजून घेतलेला असतो. कावेरी म्हणते, यश, तुम्ही एवढं काय सांगितलंय आणि एवढी मोठी रिस्क घेऊन आपण हा प्लॅन करतोय, पण हा प्लॅन जर सक्सेस झाला नाही तर करायचं काय. यश म्हणतो, कावेरी, प्लॅन सक्सेस झाला नाही तर सोपा पर्याय, तुम्ही ही काठी उचलायची आणि अमृताला झोडून काढायचं. त्या काठीने इतकं बदाडायचं की बस. आता कावेरी हसायला लागलेली असते. कावेरी आणि यश त्यांचा प्लॅन सक्सेस करण्यासाठी त्यांना अमृताच्या रूममध्ये काहीतरी करायचं असतं आणि बरोबर तेच करण्यासाठी किंवा ते करतच असतात. म्हणून त्या अमृताच्या रूममध्ये दोघेही असतात, कावेरी आणि यश. तेवढ्यात काय अमृता बाहेरून चिकूला घेऊन आतमध्ये येते आणि समोर कावेरी आणि यशला बघते. आता ही दोघं तर घाबरलेली असतात, पण अमृताला मात्र धक्का बसतो की हे माझ्या रूममध्ये नेमके काय करताय आणि माझ्या रूममध्ये यांना काय काम आहे. अमृता डायरेक्ट प्रश्न विचारते यशला आणि कावेरीला, तुम्ही दोघं माझ्या रूममध्ये काय करता आणि माझ्या रूममध्ये तुमचं काय काम. आता समोरून डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो आणि अमृता समोर उभी आहे, त्यामुळे कावेरीला आणि यशला खरंच धक्का बसलेला असतो. कारण हे काय करताय हे तिला जर कळालं तर अवघड होणार. अमृता सावध होणार आणि यांना जो प्लॅन करायचा आहे हे करू शकत नाही. अमृता आणि कावेरी आणि यश हे तिघं एकमेकांकडे बघत असतात, कारण आता गोंधळ उडालेला असतो आणि नेमके काय उत्तर द्यायचं आणि काय करायचं हे त्यांना सुचतच नसतं. आता मात्र कावेरी आणि यश अमृताकडे एकटक बघत थांबलेले असतात आणि अमृता सुद्धा या दोघांकडे बघत असते, कारण तिलाही टेन्शन आलेलं असतं की यांचं माझ्या रूममध्ये काय काम, मी नसताना माझ्या रूममध्ये कसे आले असतील. आता बघूया, अमृताने कावेरीला आणि यशला एक रेड हँड पकडलेलं असतं. आता या सगळ्यातून ते दोघं कसे सुटणार
आणि अमृताने जो प्रश्न केलाय की तुम्ही माझ्या रूममध्ये नेमके काय करताय, या प्रश्नाचं उत्तर यश आणि कावेरी कसे देणार? अमृता यश आणि कावेरीचा जो प्लॅन चाललाय तो पकडणार का आणि मला जाऊन सांगणार का? यांचा प्लॅन परत एकदा फसणार का? चिकूला मिळवण्यासाठी दोघं अगदी रात्रंदिवस धडपड करत असतात आणि काहीही करून त्यांना चिकूला मिळवायचं असतं. आता बघूया, अमृता कळालंय की हे माझ्या रूममध्ये काहीतरी करताय म्हणजे यांच्या डोक्यात काहीतरी आहे. अमृता या गोष्टीचं भांडवल करणार का? यांचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी अमृता सुद्धा काहीतरी डोकं लावणार का? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.